सो हॅबिट अशी पडलेली आहे की पॅसेंजरला सुद्धा, की पॅसेंजर रिक्षात बसताना पहिले विचारतो की किती घेणार. रिक्षाला म्हटलं ना मीटरने जाऊ, तर नाही मीटर नाही, तू सांगा किती घेणार. तर जोपर्यंत ही हॅबिट फॉर्मेशन दोघांमध्ये म्युच्युअली होत नाही तोपर्यंत या रिक्षा मीटरने येणार नाहीत. नुसतं रिक्षा चालकांना नाव ठेवायचं आणि त्यांना दोष द्यायचं की गरीब आहे, तू स्वतःला वाचवू शकत नाही, आणि त्याला मुजूर म्हणायचं आणि अशा हेडलाईन पेपरला लावायचा. यांनी थोडे सुटणारे तुम्हाला त्यांना ऐकून घ्यावं लागेल, त्यांची बाजू समजून घ्यावी लागेल. असं पण म्हणतात की एका रिक्षात 5-5 लोक बसवतात आणि ती मजबुरी आहे. कुठलाही आयटी मधला प्रोफेसर जाऊन रिक्षात 5वं सीट बसत नाही. जो गोरगरीब आहे, जो इंडिव्हिज्युअल रिक्षा अफोर्ड करू शकत नाही, तो जाऊन रिक्षा बरोबर 5व्या सीटवरती बसतो. रिक्षावाला पण हौस नाही की आपल्या येऊन कोणतरी ह्या मांडीवरती एक जण, त्या मांडीवरती एक जण बसावा, आणि त्याला पण वाटतं की आपण सेफच जावं. पण त्याची पण ती मजबुरी आहे. पीएमटी मध्ये कंडक्टर म्हणत नाही की आपलं स्वागत आहे बसा. पीएमटी मध्ये पण तुम्ही खचाखच भरताच ना, त्यांच्यावर का प्रॉफिट पडेल.